आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपण आसी डोळे दृष्टी नाही एक. या ओळीचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे स्वतः आंधळ्या असलेल्या व्यक्तीला संपूर्ण जगच आंधळे वाटते, कारण त्याला स्वतःला दृष्टी नसल्यामुळे कोणीही दिसत नाही, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीमध्ये दोष किंवा अपूर्णता असते त्याला इतरांमध्येही तेच दोष दिसतात. तो स्वतःच्या कमतरता इतरांवर प्रक्षेपित करतो. रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान, तोंडासी कारण चवी नाही. 2. या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्या रोगग्रस्त व्यक्तीला गोड स्वादिष्ट पदार्थही विषासारखे लागतात, कारण त्याच्या जिभेला किंवा तोंडाला चव नसते. शरीरातील विकृतीमुळे त्याला चांगल्या गोष्टींचीही अनुभूती घेता येत नाही. याचा अर्थ असा की जेव्हा आपले मन किंवा विचार शुद्ध नसतात तेव्हा चांगल्या गोष्टीही आपल्याला वाईट वाटू शकतात किंवा त्यांचे महत्त्व कळत नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. 3. शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की जो माणूस स्वतः शुद्ध विचार मन किंवा आचरणाने नसतो त्याला हे संपूर्ण त्रिभुवन जग खोटे वाटते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे मन दूषित असेल, विचार वाईट असतील किंवा त्याचे आचरण शुद्ध नसेल तर त्याला प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक व्यक्तीत वाईटच दिसते. तो स्वतःच्या अशुद्धतेमुळे जगाला दूषित मानतो. एकूण अर्थ या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला शिकवण देतात की आपली स्वतःची आंतरिक शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे दृष्टी नसल्याने किंवा आजारपणामुळे बाहेरच्या जगाचे आकलन योग्य प्रकारे होत नाही, त्याचप्रमाणे आपल्या मनात अशुद्धी किंवा दोष असतील तर आपल्याला चांगले वाईट खरे खोटे यांची जाणीव होत नाही आणि संपूर्ण जगच चुकीचे किंवा वाईट वाटू लागते. त्यामुळे इतरांमध्ये दोष शोधण्याऐवजी आपण स्वतःच्या अंतःकरणाची शुद्धी करणे आवश्यक आहे.